नमस्कार, कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। मी आहे कल्याणी। तर आज आपण इथे पावती बुक कशी डिझाइन करायची हे बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे आपण कॅनवा ॲप ओपन केलेला आहे आणि इथे पेज आपण कोणतं घेतलेलं आहे आणि कसं घेतलेलं आहे हे बघूया। तर इथे मी पेज घेतलेला आहे कस्टम साइजमध्ये, विड्थ घेतलेला आहे 553 आणि हाईट घेतलेली आहे 736 आणि युनिट्स आहे पिक्स। तर इथे क्रिएट अ न्यू डिझाइनवर टच करायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला इथे आपलं पेज जे आहे ते ओपन करायचं आहे आणि इथे बघू शकता आपलं व्हाईट पेज जे आहे ते ओपन झालेलं आहे। तर सर्वात आधी इथे बघू शकता अशा प्रकारचं आपल्याला जे पावती बुक आहे हे बनवायचं आहे। बघू शकता इथे फोटो दाखवलेला आहे मी। तर आता इथे याचं बॅकग्राऊंड कसं बनवायचं हे बघूया। तर इथे बघा इथे अशा प्रकारचं बॅकग्राऊंड आहे। तर हे बॅकग्राऊंड कसं बनवायचं हे बघूया। चला तर मग इथे व्हाईट कलरचं पेज जे आहे ते ओपन करून घेऊया आणि इथे बघा मी इथे एलिमेंट्समध्ये आले। खालच्या बाजूला तुम्हाला छोटे छोटे बॉक्स दिसतात, तिथे एलिमेंट्स नाव आहे 2 नंबरचं, त्यावर टच करायचं आणि इथे एलिमेंट्समध्ये आल्यानंतर भरपूर सारे असे इथे टूल्स आहे, ते शेप्स आहे, ग्राफिक्स आहे, फोटो, स्टिकर, व्हिडिओ। तर यामधलं आपल्याला फोटोमध्ये जायचं आहे। फोटोमध्ये सी ऑल करा आणि इथे सर्च करायचं आहे सर्च बॉक्समध्ये रेड बॅकग्राऊंड म्हणून। तर बघा आता इथे सर्च बॉक्समध्ये रेड बॅकग्राऊंड सर्च केलेला आहे। आता इथे बघा सर्च केलेला आहे। भरपूर सारे असे बॅकग्राऊंड असतात, आपल्याला कशा प्रकारचं पाहिजे ते आपल्या चॉईसनुसार आपण घेऊ शकतो। तर आता इथे बघा हे मी जे आहे कॅनवा प्रोचं घेणार आहे। तर मला हे खूप आवडलेलं आहे, छान आहे आणि ब्लॅक कलर आहे यामध्ये। तर अशा प्रकारे जे आहे हे मी थोडं ॲडजस्टमेंट करून घेते याची आणि इथे बघा आपण लावलेलं आहे आणि हे बघा पुन्हा एलिमेंट्समध्ये जायचं आहे आणि इथे आता आपल्याला सर्च करायचं आहे ऑरेंज बॅकग्राऊंड। आता ऑरेंज बॅकग्राऊंड घ्यायचं आहे आपल्याला आणि इथे मी जे ऑरेंज बॅकग्राऊंड आहे ते घेतलेलं आहे। बघू शकता इथे खूप छान छान आहे आणि हे जे आहे पहिल्या नंबरचं हे घ्यायचं आणि इथे पुन्हा घेतल्यानंतर डिलीट करायचं आणि इथे बघा पुन्हा एलिमेंट्समध्ये जायचं। आता सी ऑल मॅजिक रिकमेंडेशन हे ऑप्शन आलेलं आहे। तर आता आपल्याला बॅकग्राऊंड कोणतं घ्यायचं आहे, तर मी इथे 2 नंबरचं जे बॅकग्राऊंड आहे ते घेणार आहे आणि इथे अशा प्रकारे हे लावून घेते। बघू शकता मी इथे लावत आहे आणि ही जी साईज आहे इथे मोठी करायची आहे आणि याची जी पोझिशन आहे आपल्याला हे पोझिशनमध्ये जाऊन खाली तुम्हाला बॅकग्राऊंडला टच केल्यानंतर ऑप्शन येते बॅकवर्ड करायचं आहे। तर अशा प्रकारे आपण हे लावून घेतलेलं आहे, बघू शकता इथे। आता पुन्हा एलिमेंट्समध्ये जाऊन आता आपल्याला काय करायचं आहे, इथे मॅजिक रिकमेंडेशनच्या समोर एक ॲरो आहे त्यावर टच करायचं आणि इथून पुन्हा फोटोवर टच करायचं, इथून यायचं आहे आपल्याला बॅक आणि इथे बघा ग्राफिक्समध्ये भरपूर सारे असे फेस्टिवलचे तुम्हाला जे आपण हार असतात ना फेस्टिवलला आपण लावतो तशा प्रकारचे हाराचे जे फेस्टिवलचे ग्राफिक्स असतात ते मिळून जाईल। तुम्ही फ्लोविंग म्हणून पण सर्च करू शकता किंवा फेस्टिवल म्हणून पण सर्च करू शकता। आता इथे बघा एक दोनच आहे, तर हे जास्त दिसण्यासाठी काय करायचं, इथे हा फोटो घ्यायचा पेजवर आणि हा डिलीट करायचा, पुन्हा एलिमेंट्समध्ये यायचं आणि त्याच्या खाली तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे जे हे आहे ऑप्शन आहे ते मिळून जातात मॅजिक रिकमेंडेशनमध्ये। बघा इथे आता हा रेड कलरचा जो हार आहे हा घ्यायचा आहे आणि इथे साईडने काय करायचं आहे, याला क्रॉप करायचं आहे। तर इथे बघा छोट्या छोट्या लाईन्स आलेल्या आहे। आता अशा प्रकारे आपण याला क्रॉप केलेलं आहे आणि याला इथे छोटं केलेलं आहे। आता मी याला एक पूर्ण असं तयार करून घेते, हार तयार करून घेते आणि हा असा एकावर एक ठेवायचा आहे व्यवस्थित आणि याला ग्रुप करायचा आहे। तर इथे मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे, कारण मी व्हिडिओ जास्त मोठा नको व्हायला म्हणून मी शॉर्टकट सांगत आहे। आणि बघू शकता इथे अशा प्रकारे मी हे बनवलेलं आहे। तर इथे बघा मी इकडे अगोदरच एक पत्रिका बनवून ठेवलेली आहे, कारण व्हिडिओ जास्त मोठा नको व्हायला म्हणून। आणि इकडलं जे आहे सर्व मटेरियल जे आपल्याला कॉपी करायचं आहे आणि तिकडे पेस्ट करायचं आहे। हे कसं बनवलं, काय बनवलं हे मी सविस्तर सांगणार आहे। तर बघा आता इथे मी हे आणि आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे कॅनवाबद्दल 1 पार्ट 2 पार्ट असे, तुम्ही कॅनवा क्लास म्हणून प्लेलिस्ट पण लावलेली आहे, त्यामध्ये तुम्ही बघू शकता आणि शिकू शकता। तर बघा आता इथे कोणाला काही प्रॉब्लेम येत असेल कमेंट बॉक्समध्ये मला मेसेज करा, मी त्याचा रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेल। आता इथे बघा हा जो टेक्स्ट आहे मी टेक्स्टमध्ये गेले आणि टेक्स्टमध्ये असं मराठीमध्ये टाईप करून घेतलेला आहे। तर आता याला फॉन्ट कोणता दिलेला आहे, मी याला अपरिचित नावाचा फॉन्ट दिलेला आहे आणि इथे बघू शकता आता हे हा जो बॉक्स दिसत आहे हा कसा बनवला आपण हे बघूया। तर आता मी हे जे सर्व नाव आहे इथे कॉपी करते आणि इथे पेस्ट करून घेते। आता आपल्याला जे अलाइमेशन म्हणतो आपण त्याचा पण मी व्हिडिओ टाकलेला आहे। आता हा जो बॉक्स आहे मी हा कॉपी करते आणि इथे पेस्ट केलेला आहे। तर अशा प्रकारे इथे पेस्ट करून घेतलेला आहे आणि आता बघा इथे हा बॉक्स कसा करायचा, तर पुन्हा एलिमेंट्समध्ये यायचं। एलिमेंट्समध्ये ग्राफिक्समध्ये आपल्याला काय सर्च करायचं आहे, इथे सर्च करायचं आहे आपल्याला शेप। बघू शकता आता शेप सर्च केल्यानंतर भरपूर सारे असे शेप आलेले आहे। तर मी कोणता घेतला होता हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, इथे कॅनवा प्रो असेल तर तुम्ही कोणता पण घेऊ शकता, कॅनवा फ्री असेल तर मी तुम्हाला लिंक देणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथे तुम्ही बघू शकता आणि ते डाउनलोड करून तुम्ही घेऊ शकता। आता बघा हा क्रॉप करायचा आहे, मी हा शेप घेतलेला आहे
आणि इथे मी क्रॉपच्या ऑप्शनवर आले, याला क्रॉप करायचं आहे। तर अशा प्रकारे मी इथे क्रॉप केलेला आहे आणि आता याला कलर बदलायचा आहे। इथे बघा कलरचं ऑप्शन आलेलं आहे, मला याला द्यायचं आहे व्हाईट कलर आणि आता याचे 2 पार्ट करायचे आहे, म्हणजे आपल्याला हे डुप्लिकेट करायचं आहे। डुप्लिकेट कसं करायचं सर्व इन्फॉर्मेशन दिलेली आहे, तुम्ही बघू शकता। तर आता इथे याला मला फ्लिप करायचं आहे, पहिला हॉरिझॉन्टल केल्यानंतर आता मला वर्टिकल करायचं आहे। अशा प्रकारे मी फ्लिप हॉरिझॉन्टल केलेला आहे आणि आता याला ग्रुप केलेला आहे। तर बघा आता इथे आपण अशा प्रकारे ग्रुप करून घेऊया। आता हा ग्रुप केल्यानंतर याला काय करायचं आहे, मोठं करायचं आहे। तुम्ही तुमच्या चॉईसनुसार याला ॲडजस्टमेंट करू शकता, मी आता माझ्या चॉईसनुसार केलेला आहे। तर बघा आता अशा प्रकारे मी इथे लावून घेते। हा तुम्ही इथे बघा आता हे लावल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, टेक्स्टमध्ये जायचं आहे। टेक्स्ट अगोदर लिहून ठेवा, म्हणजे आपली जी पत्रिका आहे ती लवकरात लवकर तयार होते। तर बघा आता हे टेक्स्ट जे आहे पूर्ण याच्यावर लावायचं आहे। आता हा जो सर्कल दिसतो इथे आणि त्यावर नाव लिहिलेलं आहे ते कसं बनवायचं आता हे बघूया। तर आता आपण हे शिकलो कसं बनवायचं आणि हे एकच आहे। इथे तुम्हाला दिसत आहे 2 प्रकारचे बॉक्स लावले, हे सेमच आहे, लिहिलेलं पण ते सेमच आहे। आता बघू शकता तुम्ही इथे। आता हा सर्कलवाला कसं बनवला, पुन्हा एलिमेंट्समध्ये आले, ग्राफिक्समधून बॅक आले, आता शेपमध्ये जात आहे मी। शेपमध्ये मला काय करायचं आहे, 2 नंबरचा जो स्क्वेअर आहे तो घ्यायचा आहे आणि मला एक सर्कल घ्यायचा आहे। तर सर्कल घेतलेला आहे मी। आता मला याचा काय करायचं आहे, कलर हाच राहू द्यायचा आहे, कलर मला बदलायचा नाही आहे। मला जो शेप घेतलेला आहे त्याचा मला बदलायचा आहे। तर मी हा सर्कलवर ठेवते अशा प्रकारे आणि याची जी साईज आहे ते कमी जास्त करून व्यवस्थित याला करायचं आहे आपल्याला सेट आणि इथे व्हाईट कलर द्यायचा। अशा प्रकारे मी व्हाईट कलर दिला। आता मला याला बॅकग्राऊंडला बॉर्डर द्यायची आहे। आता इथे मी बॉर्डर कशी देणार, तर इथे बॉर्डरमध्ये जाण्यासाठी स्टाईलमध्ये जायचं आहे। स्टाईलमध्ये आल्यानंतर बघू शकता याला ब्लॅक कलरची बॉर्डर आलेली आहे। तर आता याला फक्त मला ब्लॅक कलर जो आहे तो दिसण्यासाठी काय करायचं, तर बघा आता इथे आपल्याला जो शेप घेणार आहे आपण त्यासाठी आपल्याला त्याचा बॅकग्राऊंडचा कलर पण आपला व्हाईट कलर ठेवायचा, त्यावेळेस ते आपल्याला बॉर्डर दिसणार आहे। तर आता अशा प्रकारे मी इथे ग्रुप करून घेतलेला आहे आणि हे तुम्ही असं कमी जास्त करू शकता। आता इथे आपलं हे ग्रुप झालेलं आहे, थोडं मी हे ओपन करते आणि हे अशा प्रकारे करून घेते। तुम्हाला जर माझ्यासारखं सेम पाहिजे असेल तर तुम्ही माझं जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली आहे, ज्यांचं कोणाचं कॅनवा प्रो असेल फ्री असेल तर ते डाउनलोड करून माझ्यासारखी सेम बनवू शकता। तर अशा प्रकारे मी इथे हे ग्रुप केलेलं आहे आणि याला इथे असं आपण सेट करू शकतो। तर बघू शकता आता इथे अशा प्रकारे आपण हे बनवलं आणि इथे टेक्स्टमध्ये जायचं आणि टेक्स्टमध्ये गेल्यानंतर याला टेक्स्ट लिहायचा आहे। तर आता मी याला कोणता टेक्स्ट दिला हे बघू। तर बघा आता इथे मी हा टेक्स्ट जो आहे हा दुसरा टेक्स्ट आहे, याला इनकट ॲक्टिवा फॉन्ट आहे आणि छोटे छोटे अक्षर आहे, त्याला अनेक देवनागरी। तर अशा प्रकारे मी 2 टेक्स्ट वापरलेले आहे आणि इथे बघा हा जो वरचा आहे हा अपरिचित नावाचा आहे आणि इथे अशा प्रकारे आपण लावून घेतलेला आहे। पुन्हा आता इथे मी आले दुसऱ्या पेजवर, इकडलं कॉपी करते आणि तिकडे पेस्ट करते। तर आता जे वरती नाव लिहिलेलं आहे मी, तर हे कसं थोडं बारीक आहे आणि हे थोडं जाड आहे। तर यासाठी मी काय केलं, तर इथे मी इफेक्टमध्ये आले, इफेक्टमध्ये मी त्याला आउटलाईन म्हणून इफेक्ट दिलेला आहे। थोडा त्याची जे थिकनेस आहे ती मी 10 पर्यंत वाढवून घेतलेली आहे आणि त्याचा जो बॅकग्राऊंडचा जो कलर आहे, जो माझ्या टेक्स्टला कलर आहे तोच कलर दिलेला आहे मी। तर अशा प्रकारे याला कलर द्यायचा आहे। तर बघा मी आता इथे शॉर्टकटमध्ये सांगते। तर पुन्हा मी इथे आले आणि अशा प्रकारे मी 10 पर्यंत दिलेली आहे, तुम्ही अशा प्रकारे करू शकता कारण ते ब्रॉड दिसेल आणि इथे बी मध्ये गेल्यानंतर बी फॉर्मॅटमध्ये गेल्यानंतर ते खूप जाड होतं आणि व्यवस्थित दिसत नाही त्यामुळं। तर अशा प्रकारे आपण हे केलेलं आहे। आता मी हे जे देवीचा फोटो आहे हा कॉपी करते आणि हा इकडे पेस्ट करते। तर मी हा पिंटरेस्ट ॲपवरून घेतलेला आहे, जो फोटो आहे हा बॅकग्राऊंडच्या मागे फोटो शेपच्या मागे घेतलेला आहे आणि याला जो आहे ब्राईटनेस कसा वाढवलेला आहे। तर बघा आता इथे त्याला टच करायचं, इथे ॲडजस्टमेंटचं ऑप्शन येते। ॲडजस्टमेंटच्या ऑप्शनवर आल्यानंतर इथे वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स आहे। इथे काय काय आहे, इथे ब्राईटनेस आहे, याचा मी ब्राईटनेस 20 पर्यंत वाढवलेला आहे आणि याची क्लिअरिटी जी आहे ते आपण वाढवलेली आहे, बाकीचं काही वाढवलेलं नाही आहे, फक्त 12 पर्यंत क्लिअरिटी आहे बस। यावरनं आपण 2च जे टूल्स आहे ते वापरलेले आहे। अशा प्रकारे आपलं हे जे पावती बुक आहे हे तयार झालेलं आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही पावती बुक कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। तुमचे काही प्रश्न असेल, तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे हे पण मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। चला तर मग आता बघूया हे डाउनलोड कसं करायचं। तर बघा आता ह्या पेजच्या वरती तुम्हाला 2 नंबरचं ॲरो दिसत असेल वरती, तिथे डाउनलोडचं ऑप्शन म्हणजे त्यावर
टच केलं की डाउनलोडचं ऑप्शन येते खाली 2 नंबरला. तर हे इथे टच करायचं आणि तुम्हाला जर प्रिंट काढायची असेल तर PDF स्टँडर्डमध्ये डाउनलोड करू शकता, प्रिंटमध्ये पण करू शकता PDFमध्ये. आणि मला आता हे PNG मध्ये करायचं आहे. चेकिंगसाठी तुम्ही PNG मध्ये देऊ शकता. आपलं पेज किती नंबरचं आहे हे सिलेक्ट करायचं. बघा आता इथे पेजवर मी टच केलेलं आहे. पेजेसवर ऑल सिलेक्ट करायचं आणि आपलं जे पेज आहे 3 नंबरचं 2 नंबरचं असं सिलेक्ट करून घ्यायचं. तर आता मी इथे माझं 3 नंबरचं आहे, मी सिलेक्ट केलं आणि डाउनलोडच्या ऑप्शनवर डाउनलोड केलं. तर अशा प्रकारे हे माझं पेज डाउनलोड झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपण ही जे आहे पावती बुक म्हणून बघितलेलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.